धुवून घेते चांगले मस्त. एक दिवस भिजतले आणि दुसऱ्या दिवशी ते मोड आणायला ठेवले होते. काळे वाटाणे कुकरला टाकते. पहिले शिजवून घेते. याला आता 8 शिट्ट्या काढाव्या लागतील कारण का काळे वाटाणे शिजायला वेळ लागतो. आता पाणी टाकते. बघा वाटाणे आहे त्याच्यावरती यायला पाहिजे. आता मी 8 शिट्ट्या लावते. 8 शिट्ट्या यायला ठेवून देते. गॅस पेटवला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं गरम होते. कढई थोडीशी गरम झाली. आता तेल टाकते याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल. गरम झालं तेल. कढीपत्ता, कढीपत्ता चांगला भाजला गेला आहे. आता हे लसूण ठेचून टाकते याच्यामध्ये. एक कांदा बारीक करून टाकते. लसूण झाले लाल झाले. थोडा गॅस बारीक केला. आता हा कांदा बारीक करून टाकते त्याच्यामध्ये. गॅस मोठा करते. टोमॅटो चांगल्या प्रकारे स्मॅश झालेला आहे. त्याच्यात आता मी थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला, छोटा चमचा तो, आणि तिखट मसाला 1 मोठा चमचा. कारण वाटाणे पाव किलो वाटाणे आहेत त्यामुळे तिखट जास्त घातलेलं आहे याच्यात. दोन चम्मच काळा मसाला. सगळं मिक्स करून घेते. गॅस थोडा बारीक करते आता. शिजत ठेवली होती. 8 शिट्ट्या काढल्या होत्या तर त्या शिजलेल्या आहेत. तर मी याच्यात ते टाकते. गॅस मोठा करते. त्याच्यामध्ये पाणी टाकते. आणि पाणी टाकते. जे पाणी गरम झालेलं परत त्या कढईत टाकून देईल. वाटाण्याच्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता मी याच्यात 1 चमचा मीठ टाकते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. भाजी आता तयार झालेली आहे. हे बघा मस्त रसरशीत भाजी.